बातमी राजकीय वर्तुळातली शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र येतात। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकी संदर्भात एकाच व्यासपीठावर दोन पवार दिसतील। शिवाजीनगरच्या साखर संकुलात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज दुपारी या बैठकीला सुरुवात होईल। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, पुन्हा एकदा दोन पवारांच्या नात्यात गोडवा पाहायला मिळेल आपल्याला। निमित्त असेल अर्थातच साखर संकुलातल्या बैठकीचं। एकीकडे दोन पवार एकत्रित येणार अशी चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा ही बातमी समोर येते। नक्कीच, आणि सातत्याने या दोघांच्या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं। आणि आताही आज दुपारी हे दोघेही काका पुतणे एकाच व्यासपीठावर येणार आहे। AI संदर्भातली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील त्याचबरोबर इतर सहकार क्षेत्रातले जे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। गेल्याच महिन्यात आपण पाहिलं की अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळालेले होते। दोघांमध्ये संवाद सुद्धा झालेला होता। आता पुन्हा एकदा याच निमित्तानं एकत्र येताना ते पाहायला मिळणार आहेत। दुपारी 2 वाजता साखर संकुल येथे ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या बैठकी दरम्यान दोघांमध्ये पुन्हा एकदा काही संवाद होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर येत असताना काका पुतण्याची जवळीक मात्र तितक्याच तत्परतेने आपल्याला जवळ येताना पाहायला मिळतात आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सध्या शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। अमोल, साधारणतः गेल्या 3 महिन्यांपासून खरं तर ही चर्चा आहे दोन पवार एकत्रित येण्यासंदर्भात। अद्यापही या सगळ्या संदर्भात गुप्तता बाळगण्यात आलेली असली तरी देखील चर्चा मात्र सातत्यानं होतीये। साधारणतः गेल्या 3 महिन्यांपासून असे अनेक खरं तर योग म्हणूया आपण असे आलेले आहेत। अनेकदा योग आले जेव्हा पवार एकत्रित पाहायला मिळतात। साधारणतः अशा घटना किती वेळा घडल्यात? काही एक आकडा तुम्ही या क्षणी सांगू शकाल? साधारण गेल्या 3 महिन्यातली ही 6वी भेट असावी ज्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एक कौटुंबिक कार्यक्रम जो जय पवार यांच्या साखरपुड्याचा होता तो सोडला तर इतर सर्व कार्यक्रमांमध्ये म्हणजे रयत शिक्षण संस्थेची बैठक असो किंवा VSI संदर्भातली बैठक असो, दोघेही काका पुतणे आपल्याला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेले आहेत। या आधीची जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये संवाद सुद्धा झालेला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना आणखीन जोर या निमित्तानं धरू लागलेला होता। स्वतः शरद पवार यांनी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या निर्णयावर शरद पवार आणि अजित पवार हे निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा हे दोन नेते आहेत ते एकाच व्यासपीठावर येणार आहे। साहजिक आहे की साखर क्षेत्रातल्या आणि AI संदर्भातली ही जरी चर्चा असली, बैठक असली तरी त्यानिमित्तानं मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि काका पुतणे एकत्र येणार का यांचं मनोमिलन होणार का या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या 19 सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।